विरमनाथ क्लास वडाळा बहिरोबा योग दिन उत्साहात साजरा। वडाळा बहिरोबा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेल्या जागतिक योग दिना निमित्त आज विरमनाथ क्लास शाळांमध्ये अत्यंत उत्साही आणि प्रसन्न वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने शाळेच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक 8 वाजता शाळेच्या भव्य प्रांगणात झाली। सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत सामूहिक योगासने केली। विविध आसनांचे प्रात्यक्षिक योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, भुजंगासन, वज्रासन आणि पद्मासन यांसारखी विविध आसने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केली। कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित पांडुरंग मोठे सरपंच वडाळा बहिरोबा यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व पटवून दिले। ते म्हणाले, योग ही केवळ एक दिवसाची कृती नसून ती एक जीवनशैली आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच दररोज किमान 15 ते 20 मिनिटे योग केला पाहिजे, ज्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल। या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदकुमार आसाराम पाथरकर मुख्याध्यापक यांनी केले। सरपंच ललित पांडुरंग मोठे, भारतीय जनता पार्टीचे सुनील भानुदास पतंगे, श्री रोहकले होसानाथा, श्रीमती साळुंके लताश्री, विधाटे कारभारी श्री चव्हाण भीमराज श्रीम, दारकुंडे ज्योती श्रीम, चाफे अंजना श्रीम, काळे प्रकाश श्रीम, तिजोरे सुमन श्रीम, पूजागरी मनीषा श्रीम, पोबाळे जयश्री श्रीम, मांतर अश्विनी शिक्षक वृंद उपस्थित होते। रुक जाओ। हाथ छोड़ा, डोळ्याला लावा। हात सोडा। जी हाताने तयार होणारी जी उष्णता आहे ती आपल्या पापण्यांना द्यायची, डोळ्याला द्यायची। आपल्याला लगेच त्याच्यात बदल जाणवतो। हात गरम झाल्यानंतर हाताला चोळल्यानंतर जी उष्णता होती ती आपल्या डोळ्यांना द्यायची। आता भस्त्रिका प्रकार 2 आहे। हात वर सगळ्यांचे, हात खाली घ्या। उद्दीपित झाले श्वास घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। शरीरावर सगळं लक्ष द्यायचे। डोळे झाकलेले, कुणीच उघडलेले नाही। आपल्या शरीरामध्ये श्वास घेताना नाकाची इंद्रिय, अन्ननलिका, श्वासनलिका याच्यात काही ना काहीतरी बदल झाला आहे। कोणाच्या वर श्वास घेताना फुगलेली, कमी झालेली, याच्यात बदल झाला आपल्याला जाणवतो का? गाढ बसायचे, हात सोडा, डोळ्याला लावा। हात सोडा, डोळ्याला लावा।